वन विभागाने जयकांत कांबळे यांना भेट देऊन तात्काळ मदत करावी। माननीय शुभमजी उबाळे, प्रहार पक्ष पाटण तालुका अध्यक्ष। गव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले जयकांत कांबळे यांची प्रहार पक्षाचे पाटण तालुका अध्यक्ष माननीय शुभमजी उबाळे यांनी घेतली भेट। यावेळी माननीय शुभमजी उबाळे काय म्हणाले आपण पाहूयात सविस्तर बातमी। नमस्कार, मी शुभम उबाळे, प्रहार संघटनेचा तालुका प्रमुख। मी आज कोयनेमध्ये आलेलो आहे आणि यायचं कारण असं आहे की ढोकावळ्यामध्ये जे दरडग्रस्त सगळी कुटुंब आहेत, आपण पाठीमागच्या साईडला बघाल तर इकडं सगळे कुटुंब या ठिकाणी शासनाने सोय केली होती आणि याचपैकी एक कुटुंब जयकांत कांबळे म्हणून एक कुटुंबातले गृहस्थ आहेत। या व्यक्तीला परवा दिवशी रासाटीच्या स्टॉपच्या इथं गव्याच्या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे। गव्याच्या हल्ल्यामध्ये त्याला गाडीवर असताना गव्याने 2 ते 3 वेळा गाडीवरतीच आपटलं, त्याच्यानंतर त्याच्यावरती हल्ला केला आणि सुदैवानं एक 5 ते 10 मिनिटाच्या फरकामध्ये एक 4 व्हीलर आली आणि त्या 4 व्हीलरच्या लाईटमुळं तो गवा रात्रीच्या 11 साडे11च्या आसपास ही सगळी झटापट चालू असताना त्या लाईटच्यामुळं तो गवा पळून गेला आणि त्या व्यक्तीचा जीव वाचवला। ते शेलार साहेब म्हणून आहेत, त्यांच्यामुळं त्या जयकांत कांबळेंचा जीव वाचला। त्याचबरोबर जयकांत कांबळे यांना छातीला जो मुक्का मार लागला आणि पायाला जो गंभीर जखम झालेले, अशा पद्धतीमध्ये शेलारांनी त्यांना उचललं, त्या ठिकाणी हेळवाकला हॉस्पिटलला नेलं। हेळवाकमध्ये त्यांना तिथं नेल्यानंतर प्रथमोपचार केला, पाटणला नेलं, पाटणवरून त्यांना कराडला शिफ्ट केलं। मात्र कराडला गेल्यानंतर त्यांना काही तास त्यांना ॲडमिट करून घेतलं, त्याच्यावरती किरकोळ उपचार केला आणि त्याच्यानंतर फॉरेस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या कुटुंबाला सांगितलं की तुम्ही पूर्णपणे बरे झालाय आणि तुम्ही घरी जाऊ शकता। मात्र आजच्या घडीला आज मी 6 ते 7 दिवसानंतर मी आज त्या कुटुंबाची भेट घेतली, त्या व्यक्तीची भेट घेतली। आजची परिस्थिती अशी आहे की त्या व्यक्तीला चालता येत नाही, बोलायचं असेल तर छातीमध्ये कळा मारतात, छातीमध्ये रक्ताच्या गाठी झालेल्या आहेत आणि पायाला गंभीर जखम आहे। मात्र प्रायव्हेट हॉस्पिटलला त्यांचा सगळा इलाज चालू आहे आणि येणारा खर्च हा त्या कुटुंबासाठी डोईजड आहे। आधीच शासनानं त्याच्यावरती अन्याय केलेला आहे, या पत्र्याच्या शेडमध्ये त्यांना राहावं लागतं। अशा परिस्थितीमध्ये शासनानं गंभीर त्यांची दखल घ्यायला हवी होती, मात्र फॉरेस्ट विभागानं कुठलीही दखल गंभीर घेतलेली दिसत नाही। त्यांना तात्पुरता खर्च दिला जरी असेल तरी मात्र तो तुटपुंजी मदत करून काही जमणार नाही। या ठिकाणी आम्ही प्रहार संघटनेच्या वतीने एक मागणी करतो की फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ या कुटुंबाला भेट देऊन या संबंधितांना आर्थिक मदत त्या ठिकाणी केली पाहिजे, त्यांच्यावरती योग्य उपचार झाला पाहिजे आणि आज सुद्धा त्यांना या चांगल्या हॉस्पिटलला, सरकारी हॉस्पिटलला त्यांना ॲडमिट करून त्यांच्यावरती योग्य उपचार झाला पाहिजे, ही मी मागणी करतो आणि संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर ह्या प्रकरणाची चौकशी करून शासकीय लाभ त्यांना कुठला देता येतो का याच्यामध्ये मी एक त्यांना विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद।